कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. राहता शहरात विवाह जुळून देण्याच्या नावाखाली तरुणांना जाळ्या तोडून खंडणी उकळणाऱ्या कथित महिला टोळीचा राहता पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका शेतकरी तरुणासह त्याच्या मित्राची सुखरूप सुटका करण्यात आली असून 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. बारामती येथील विवाह इच्छुक शेतकरी तरुणाला विवाहासाठी मुलगी दाखविण्याच्या बहाण्याने राहता तालुक्यातील साकोरी शिवारात बोलावण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करून त्यानंतर आरोपी महिलांनी थेट 2,30,000 रुपयांची मागणी केली. पैसे द्या आणि मुलगी घेऊन जा असा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र फिर्यादीने कोर्ट मॅरेजचा आग्रह धरताच आरोपींनी त्याच्यासह त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवले. बाहेर असलेल्या नातेवाईकांना फोन करून पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत राहता पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांची सुखरूप सुटका केली असून आणि 3 महिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रेश्मा केशव काटे, मंगल अंकुश पठारे आणि सुगंधा कैलास गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मंगल पठारे हिच्या विरुद्ध यापूर्वीही फसवणूक आणि धमकीचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे समोर आले असून हिच्या विरुद्ध 3रा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा टोळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. अलीकडे सोशल मीडिया, मोबाईल संपर्क आणि बनावट मध्यस्थांच्या माध्यमातून अशा फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे नागरिकांनी कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सखोल पडताळणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक कोमल कुमावत त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.